राधे राधे. तर मुलींनी मला इथं बाय न म्हणता राधे राधे बोलून स्कूलला गेल्या आणि मी कपडे धुतलेले होते ते कपडे टाकून आली आणि एक दिवसाआधीचे कपडे धुतले होते तर ते काढून आणले. आणि गणपती बाप्पांचा मंडप अजून तसाच होता, कारण शनिवारी गणपती बाप्पा उठले आणि सोमवारी मी ठरवलं होतं ते आता काढूनच घ्यायचा म्हणून. तर तो काढायचा बाकी होता, तर मी आज काढणारच होती. आणि जे सकाळचे कामं असतात ना ते माझे बाकी होते. ठरवलं होतं मी की ते आज कंटाळा आला तर करणार नाही, पण ना असं काहीतरी वाटत होतं की मनाला की काहीतरी बाकी आहे. तर फायनली ते काम करायलाच घेतलं शेवटी. तर हे माझं रोजचंच काम आहे. त्याच्यानंतर रांगोळी देखील माझी बाकी होती, तर रांगोळी पण काढून घेते म्हटलं, कारण एखादी गोष्ट ना जी आपण रोज करतो आणि एका दिवशी केली नाही तर आपल्याला कसं तरी होतं. सेम माझं पण तसंच होतं. त्याच्यानंतर एका साईडला उमटवले गेले होते हे देवीचे पावलं, त्याच्यानंतर दुसऱ्या साईडला पण उमटवले. आणि त्याच्यानंतर मला जो गणपती बाप्पांचा मंडप होता ना तो म्हणजे काढून टाकायचा होता आणि त्याचं आता काही काम नव्हतं. तर शेवटी आज त्याचा मुहूर्त लागला, तर म्हटलं आता चला सगळं व्यवस्थित ठेवून देऊया. तर तेच काढायला घेतलं. आणि काय होतं ना, कधी कधी आपण एखाद्या गोष्टीचा कंटाळा केला तर कंटाळाच होतो. सेम माझ्या बाबतीत पण तसंच झालं. थोडं ठेवू ठेवू म्हटलं तर 2 दिवस राहूनच गेलं. तर आता तेच व्यवस्थित काढून वगैरे ठेवून द्यायचं होतं, कारण त्या आता लागणारच नव्हते. लागेल तर दिवाळीच्या वेळेस थोड्याफार माळा लागतील, एवढं तर काय काढत नाही मी. आणि जेवढं लावायला अवघड गेलं होतं ना, ते जे बोलतो ना आपण काढायला काहीच एकदम सोपं गेलं. ते जोडायला खूप वेळ लागतो पण तोडायला काही वेळ लागत नाही. मंडप डायरेक्ट खालीच आला. तर इथं हे सगळं पॅक करून ठेवून देणार होते मी, नळ्या वगैरे सेपरेट. हे सगळं एका बकेटमध्ये ॲडजस्ट झालं होतं आणि जे थोडंसं शिल्लक होतं ते मी वरतीच एखाद्या पिशवीत भरून ठेवून देणार होती. तर सध्या मी इथंच ठेवणार होती हे सगळं. तर मी आता सध्याला तर मी इथंच ठेवलं होतं. इथपर्यंत तर मी करून आणलेलं होतं आणि फार कंटाळा आला तर तरी 1-1:30 वाजला होता मला हे सगळं काम करत करत. आणि सकाळपासून कामच चालू होतं. तर फरशी वगैरे तर पुसली गेली होती, त्याच्यानंतर हे काम करून घेतलं होतं मी. त्याच्यानंतर मला ब्लाऊज सुद्धा कटिंग करायची होती आणि हे ब्लाऊज ना नवरात्रासाठी मी रेडी करणार आहे. लवकरच मी हे ब्लाऊज तुमच्याबरोबर शेअर करेल. तर चला मग असाच होता सोमवारचा दिवस आणि थोडा उशीरच झाला व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करायला, माफ करा. आणि हे फर्स्ट वेळा मी हे पॅटर्न काढत होती, मला माहीत नव्हतं कसं. मी मोबाईलनेच बघत होती. राधे राधे.